विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत सत्तेत जाणार का अशा चर्चा सुरू आहेत आणि आज अचानक शरद पवार विधान भवनात शिंदेंच्या दालनामध्ये आले. आधी शिंदेंसोबत चर्चा झाली, त्यानंतर त्यांच्याच दालनामध्ये पवारांनी आमदारांची बैठक घेतली. बघूयात त्यावरचा रिपोर्ट. विधान भवनामध्ये शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार त्यांना भेटायला आले. आधी पवार आणि शिंदेंची चर्चा झाली, त्यानंतर शिंदे बाहेर पडले आणि नंतर पवारांनी आपल्या आमदारांची बैठक शिंदेंच्याच दालनामध्ये घेतली. पवारांची राष्ट्रवादी भाजप प्रणित एनडीए सोबत सत्तेत जाणार अशी चर्चा आहे. त्यातच पवारांनी विधान भवनामध्ये आमदारांची बैठक घेतल्यामुळे उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. तसं तर पवारांचं विधान भवनामध्ये येण्याचं निमित्त होतं मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सीमा वादावरून बोलावलेली बैठक. या बैठकीसाठी शरद पवार, नारायण राणे आणि सीमा भागातील लोकप्रतिनिधी तसं सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनामध्ये आले. पण तोपर्यंत कॅबिनेटची बैठक सुरू झाली होती. मात्र कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांना भेटण्यासाठी दालनामध्ये आले आणि नंतर पवारांना भेटून शिंदे परत एकदा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आले. त्यानंतर इथेच आमदारांची बैठक घेऊया का असा प्रश्न जयंत पाटलांनी विचारला आणि पवारांनी होकार दिल्यानंतरच तिथे आमदारांची बैठक झाली. एक बैठक संपल्यानंतर कुठे सर्वांना भेटावं, चर्चा करावी आणि अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी कराव्या म्हणून साहेबांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची कॅबिन घेतली. हा काही चर्चेचा किंवा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. साहेबांना तिथूनच जवळून असताना उतरून जायचं असल्यामुळे त्यांच्या दालनामध्ये बसून आपल्या सर्व आमदार खासदारांची चर्चा केली आणि अधिवेशन चालू असताना आपला नेता आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याचा तो एक भाग होता. विशेष म्हणजे आमदारांच्या बैठकीला रोहित पवार हजर राहिले नाहीत. आम्ही सत्तेत जाणार नाही असं रोहित पवार सांगतायत आणि पवारांनीच बोलावलेल्या बैठकीला रोहित पवार न आल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सुद्धा रंगते. साहेबांची आजपर्यंतची भूमिका ही प्रतिगामी विचाराच्या विरोधातली आहे आणि आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे कार्यकर्ते आहोत आणि पवार साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही काम करतो. पवार साहेब जी भूमिका घेतील ती आमची भूमिका असणार, कारण आम्हाला पवार साहेबांच्या भूमिकेवर विश्वास आहे. पवार साहेब कधीही प्रतिगामी विचार म्हणजे महायुतीच्या विचाराच्या पक्षांबरोबर जाणार नाही. आमचा पक्ष एक तर जाणार नाही चुकून सुद्धा. आणि राहिला प्रश्न माझ्या बाबतीत तुम्ही बोलताय तर मी रस्त्यावरची लढाई लोकांबरोबर राहून महाराष्ट्र धर्म टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. सत्तेत जाणार नाही पण पवारांचा निर्णय मान्य असेल असं रोहित पवार म्हणतायत आणि तीच प्रतिक्रिया पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सुद्धा दिली. ज्यावेळेस मला कळलं की खरंच आम्ही कुठे जाणार आहेत त्यावेळेस बघू, पण आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब सुप्रियाताईच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला त्या अंतिम निर्णय पवारसाहेबाचा आहे. त्याच्यावर आम्ही म्हणजे काय बोलावं किंवा भाष्य करावं असं मला वाटत नाही. फक्त तुमच्याकडून कळते, आम्हाला राजकीय कुठं काही चर्चा नाही किंवा कुठलाही विषय नाही. पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही ना काही हालचाली सुरू आहेत हे नक्की. आधी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या प्रस्तावाची बातमी होती, नंतर सत्तेत सहभागी व्हावं का यावरून चर्चा सुरू झाली आणि आता एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये आमदारांची बैठक झाली. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सत्तेचा मार्ग सोयीस्कर होतोय का यावरून आता सध्या विधान भवनामध्ये चर्चा रंगतायत. अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.